अकरा रुद्रांचा अधिपती म्हणजे हा भैरवनाथ। कान असून सुद्धा बहिर करणारा हा भैरवनाथ। काळ आणि वेळ याच्याच हातात आहे। आपण सहज म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती। काळ आणि वेळ ज्याच्या हातात तो भैरवनाथ। जे अनाथ आहे त्यांचा तो नाथ। आणि तुम्ही आम्ही सगळे अनाथ आहोत। या अनाथाची ती माऊली आहे। आई या नावाची संपूर्ण विश्वाला नवलाई आणि पंढरीचा पांडुरंग देखील स्वतःला म्हणतो विठाई। या भगवंताला आईचं स्वरूप मानले गेले। जिच्याजवळ अथांग माया आहे, परंतु खऱ्या अर्थानं हा भगवंत शंकराचा अवतार आहे। आणि कालाष्टमीला या भगवंतानं अवताराची धारणा केली। या देवाचे दोन नाथ आहेत, एक बटुक भैरवनाथ, त्याला बाळनाथही म्हणतात, आनंदनाथही म्हणतात।